पाण्याचा पुरवठा केला नाही तेव्हा आपण असणारी बातमी न विचारता कोणी येऊन जायचं. बरोबर आहे. आपण असल्याची बातमी जर त्याला अन्नाचा पुरवठा केला नाही, पाणी अन्नाचा, तर हे जेव्हा उद्भवते आहे तेव्हा अन्नाच्या त्याला तो कण त्याच्यामध्ये स्पंदन निर्माण होते, तो प्राण म्हणजे वायू. आणि त्या अंतर्गाळी मरणाचा अनुभव, जन्माचा अनुभव नाही बोलल्यामुळे मरणाचा अनुभव त्याला येत नाही. पण तो त्याला काय जाणवते, तो हळूहळू प्राणाचा बाहेर निघून जातोय. काही प्राण निघून जातोय, काय बाजूला होते आहे, सर्व सिद्ध आहे किंवा संपले आहे, गुण निर्गुण होतोय. आणि प्राणाचा शब्द म्हणजे प्रणव आहे, आणि प्रणव जे वाहतं ते मन आहे. मग पात्र कशाला वाटतात, दान कशाला असतात, होता आहे. हे सर्व आत्मज्ञान झाल्याने कळणार आहे. जोपर्यंत आत्मज्ञान परमेश्वराचं ज्ञान होऊन नाही कळणार. आपण असलं, आपण हे काय, आपण हे ज्ञान काय, याचं ज्ञान झालं म्हणजे परमेश्वराचं ज्ञान पंधरात पडतं. फरक नाही, फरक नावे सगळे नावे अर्थदर्शक पण नामाला फोटो आहे का? पण त्या नावाने व्यवहार होतो आहे. पण तिथे तुम्ही स्वतः ते होऊन जाईल तेव्हा तिथे काय पाहिजे. हे जेव्हा तुम्ही स्वतः व्हाल आणि स्वतः म्हणाल तेच होऊन गेलं पाहिजे, तेव्हा तिथं काय काम करतो. तुम्ही काय काय विचार म्हणजे त्यातून फोन करून गेले एक जण म्हणून ती कोणी सुटत नाही. हे वाक्य तुम्ही जाग आणि जो आणि ज्ञान कर, हे तुम्हाला मग नवीन आहे की नाही? तुम्हाला आम्हाला नवीन आहे की नाही? जाग झोप नसताना ज्ञान करायचं आम्हाला कशाची गरज? मग जाग आणि झोप आणि ज्ञान करा, हे काय एवढंच बघायचं आहे. जे जिवंत आहे प्रकृती म्हणून कार्यावरण होतो. पण तुम्ही बघायला जाल ते सापडणार नाही. काय चाललंय त्याला तेव्हा काय प्रश्न स्वरूप ज्ञान होऊ शकत नाही. आता माणसाबरोबर बोलताना स्त्री पुरुष आहेत, बुद्धिमान लोक आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आपल्या जगामध्ये. त्याच्यामध्ये आपण असं पाहतो की अगदी हुशार आणि हे जे आहेत ते त्यांना पुरतच नाही आणि त्यांना ज्ञान सहज होत नाही, कारण त्याच्यामध्ये ते मनच घालत नाही, पुरतच नाही. आणि आपण हे आजपर्यंत झालेले बरेचसे ज्ञानी आजकालचे पाहिले तर ते आपल्याला आणि साधी अशी भळे लोक वाटतात. म्हणजे कुशाग्र बुद्धी जी असं काही त्यांना म्हणता येत नाही. तर ह्या दृष्टीने माणसाच्या बाबतीत हे कसं काय म्हणजे माणसाच्या काही ते ओळखता येतं, पण त्याच्यामध्ये काही भेद कमी जास्त वगैरे काय आपल्याला दाखवता येतं. प्रत्येकाच्या उपस्थितीमध्ये अगदी वेगवेगळा फरक आहे. आम्ही जेव्हा एक उदाहरण देतो, गावडे बनवतात तापवतात
आणि त्याच्यावर मग ते तेल भरतं, तेल चोळतं आणि नंतर त्याच्यावर तूप चोळतं. किती तो तेवढा बसला बाई किंवा मागच्या असली पण सगळी शिजला घालते आणलेलं काय प्रत्येकाच्या जन्मात असा एका निमिषामध्ये जन्मची डोळ्यामध्ये फरक असा आहे. काय कसं सांगता येणार ती एवढी एका निमिषामध्ये तुम्हाला कोणाला ध्वनीच्या आधी असलेला तो शुद्ध आकार नाही जेव्हा पूर्वीच म्हणजे तुम्ही असल्याच्या जाणीवीमध्ये हे जग सगळ्यांकडे आहे त्याचा अर्थ होतो. कृष्णाने आपली टीका सांगितलं तर ही सांगितलेली आहे. कायच मात्र त्यांनी भक्ती करतो अयंत भाऊ आहे बरोबर जे आई बाबातून निर्माण झालेच नाही कोण फार दीर्घ आणि कठीण आहे आणि अगदी सोपं आहे. ते खूप वेळ झालं कानाला चुना लावायची सुद्धा ईश्वराच्या दर्शनाने तुमची पूर्ण होणार नाही आत्मदर्शनाने पूर्ण करू. मागील पर्याय पुढे नाही शिव झालेल्या दर्शन यायच्या वेळा हेतू रहित असण्यामध्ये न मागता मुळे बळा हेतू आपण आहे हा त्यानंतर आपण आहे नंतर मग पण हेतू नाही त्यावेळी आपली इच्छा देखील जवळजवळ काही नाही बरोबर असं का आग्रह लक्ष होणार नाही. तुम्हाला तुम्ही जाणवत नाही असं झालं तेव्हा काही नाही. तुम्हाला तुम्ही जाणवता तर तुम्ही न वाचिता ते सगळं मागचं जे होते आणि जी इच्छा होते ती फलद्रूप होते मिळत जातं म्हणूनच तो देव भक्त झाला. आत्मज्ञानी नाही झालं ही अडचण आहे. म्हणजे मिळत असून देखील त्या मिळण्यातून जो आनंद पाहिजे आणि नको होतं ह्या तुमच्या आनंदाला संशय आनंद मिळतो निर्विषय आनंद परब्रह्म प्राप्त. पण आपली म्हणजे ज्याच्याने कळते त्या ज्ञान आहे आपण असल्याचं कळते त्या जग असे कळते जग आहे असे कळते जग आहे ते कळते आपण आहे ते कळते. मग आपण आणि जग आहे ते कळते ईश्वर सुद्धा आहे असं मानलं त्याच्यातून पुढे निर्माण होते पण आत्मज्ञानावर अवलंबून तर भगवत गीतेने आपलं केवळ आत्मज्ञानाची नौतिक एवढी सांगितली हे ज्ञान कोणाचं सांगितलं मला मी तुमच्याबरोबर सांगतो मी फक्त माझी माहिती सांगतो. मी देव पाहिला नाही ब्रह्मा पाहिलं नाही भाव पाहिलं काय नाही पाहिलं